कर्नाटकात महाराष्ट्रातल्या बस चालकाला झालेल्या मारहाणीनंतर आता पुन्हा एकदा एक वाद सुरू झालाय। या वादानंतर आता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर खबरदारी म्हणून आज सकाळपासूनच महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने जाणारी एसटी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होताना दिसतेय। सध्या कर्नाटकातून ज्या एसटी सोलापूरमध्ये येत आहेत केवळ त्याच परत कर्नाटकात जात आहेत। त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरू असली तरी त्याचं प्रमाण कमी असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही, त्यांना अटकेची भीती असल्याने ते सीमा भागात गेले नसल्याचं राऊतांनी सांगितलंय। जे आंदोलन ते म्हणतात त्या आंदोलनात 40 लोकांची यादी आहे जेलमध्ये गेलेल्यांची। त्यात मला एकनाथ शिंदे यांचं नाव कुठे दिसलं नाही। माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता, तेव्हाही गेले नाहीत। जो हमारे लोगों के ऊपर हमला करना, हमारे स्कूलों को बंद करना, मराठी स्कूलों को बंद करना, हाँ मराठी जो लिटरेचर की वहाँ संस्थाएं हैं, मराठी साहित्य संस्था वो बंद करना, ये क्यों चल रहा है फिर? तो ये क्या हो रहा है वहाँ? इसीलिए देश के गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री ने दोनों राज्यों के मुख्यमंत्री को बुलाना चाहिए। देवेंद्र फडणवीस साहब जो मुख्यमंत्री हैं, कर्नाटक के मुख्यमंत्री से सीधी बात करनी चाहिए। ते जर घाबरले असते तर 2.5 वर्षापूर्वी गुवाहाटीला गेले असते का? ते घाबरले असते तर सुरतला गेले असते का? ते घाबरले असते तर माझ्यासारख्याला उद्योगमंत्री त्यांनी केलं असतं का? मराठी भाषेचा मंत्री मला केलं असतं का? सगळ्यात महत्त्वाची बाब की एखादी रिक्षा चालवणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री होते। हाच कोणाला आक्षेप असू शकतो, पोटसूळ असू शकतो। मी स्वतः बनू शकलो नाही असा कदाचित पोटसूळ असू शकतो, पण एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला सर्वमान्य आहे। देश पातळीवर त्यांची दखल घेतली जाते। दिल्लीच्या तख्तावर देखील त्यांचा सत्कार झालेला आहे। जे भविष्याच्या 25 वर्षामध्ये आता सत्तेत महाराष्ट्रात येणार नाहीत त्यांच्यावर चर्चा करावी असं माझं मत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।